रविवार आम्ही साजरा करत आहोत आणि जर आम्ही जखार्याचं पुस्तक बघितलं, जखार्याचं पुस्तक याचा 9 अध्याय, जखार्याचं पुस्तक याचा 9 अध्याय आणि 9 वचन यावेळेस आपण काढू. यावेळेस आपण काढूया जखार्याचं पुस्तक याचा 9 अध्याय आणि 9 वचन. कोणाला सापडलं असेल तर प्लीज वाचा. जखार्याचं पुस्तक याचा 9 अध्याय आणि 9 वचन वाचा कोणीतरी. सियोन कन्ये जोराने आनंदाचा गजर कर, यरूशलेम कन्ये गजर कर, यरूशलेम कन्ये गजर कर. पहा तुझा राजा तुझ्याकडे येत आहे, पहा तुझा राजा तुझ्याकडे येत आहे. तो न्यायी व यशस्वी आहे, तो न्यायी व यशस्वी आहे. तो लीन आहे, तो लीन आहे. गाढवावर गाढवीच्या पिलावर म्हणजे गाढवावर व गाढवीच्या पिलावर म्हणजे शिंगरावर बसून येत आहे. शिंगरावर बसून येत आहे. जखार्याच्या पुस्तकामध्ये येशू बद्दलची भविष्यवाणी केलेली आहे. जखार्याचं पुस्तक हे जुन्या कराराचं पुस्तक आहे आणि जुन्या कराराच्या पुस्तकामध्ये येशू ख्रिस्ताबद्दलची भविष्यवाणी केलेली आहे. आणि ती भविष्यवाणी ही होती की सियोन कन्ये जोराने आनंदाचा गजर कर, यरूशलेम कन्ये गजर कर. पहा तुझा राजा तुझ्याकडे येत आहे, तो न्यायी व यशस्वी आहे, तो लीन आहे. गाढवावर व गाढवीच्या पिलावर म्हणजे शिंगरावर बसून तो येत आहे. हा जो राजा आहे हा अतिशय लीन आणि नम्र राजा आहे. आज जर आपण म्हटलं आपल्याला साधं राजपद किंवा जाऊ द्या राजपद, साधं समजा लग्न जरी करायचं तर कोणी म्हणेल का मला गाढवावर बसून घेऊन चला म्हणून, मंडपापर्यंत मला गाढवावर बसून नाही असं कोणी म्हणाल? म्हणूच शकत नाही, नेतच नाही किंवा कोणी नेतच नाही. त्याला घोड्यावर बसून नेतात, चांगला भारी घोडा सजवतात आणि घोड्यावर बसून नेतात. पण इथं काय म्हटलेलं आहे, जो राजा आहे, राजा म्हटलेला आहे. राजा कधीच गाढवावर बसून येत नाही, पण हा जो राजा आहे हा राजा गाढवावर आणि गाढवाच्या पिल्लावर म्हणजे शिंगरावरती बसून येत आहे. आणि तो न्यायी व यशस्वी आहे, तो लीन आहे. गाढवावर व गाढवीच्या पिलावर म्हणजे शिंगरावर बसून तो येत आहे. ही भविष्यवाणी ज्यावेळेस झाली त्याच्यानंतर आम्हाला पाहायला भेटतं की नव्या कराराच्या काळामध्ये ती फुलफिल झाली, परिपूर्ण झाली. आणि येशू ख्रिस्त ज्यावेळेस यरूशलेमेमध्ये प्रवेश करतो त्यावेळेस तो गाढवीच्या शिंगरावर बसून येत आहे. येशूने या जगामध्ये जो संदेश दिला तो संदेश हा होता प्रेमाचा संदेश, प्रीतीचा संदेश जो दिला, लीनतेचा आणि नम्रतेचा संदेश दिला. येशूने जो संदेश दिला, एका गालावर जर कोणी मारली तर दुसरा गाल कर, हा संदेश येशू ख्रिस्ताने दिला. आपल्या शत्रूवर देखील प्रेम कर, हा संदेश येशूने दिलेला आहे. म्हणजे विचार करा या ठिकाणी येशू सारखं होण्यासाठी आम्हाला किती 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 परिश्रम घ्यावे लागतील. आज माझा तोच विषय आहे. जर येशू लीन आणि नम्र आहेत, आम्हाला येशू सारखं व्हायचं आहे, येशू सारखं होऊन त्याचं ऐकायचं आहे. बऱ्याच वेळेस आम्ही कसं असतो, हट्टी असतो. पण पवित्र शास्त्र काय या ठिकाणी सांगतं की तो न्यायी आहे, तो लीन आहे. पहिलं वाक्य जे बोललेलं आहे या ठिकाणी त्याच्या संदर्भात ते म्हणजे तो जो आहे तो लीन आहे. म्हणजे येशू ज्यावेळेस या जगात येतो त्यावेळेस तो असा कडक किंवा असा काहीतरी कठोर लोकांचा न्याय करण्यासाठी किंवा काहीतरी या ठिकाणी शिक्षा दंड ठोठावण्यासाठी तो आला नाही. पहिलं वचन या ठिकाणी स्पष्ट सांगतं की तो लीन आहे आणि गाढवाच्या शिंगरावरती बसून तो येत आहे. म्हणजे ज्यावेळेस येशूचा देवस्थाने प्रवेश होत आहे त्यावेळेस येशूचा प्रवेश होत असताना येशूने काय धारण केलं, स्वतः लीनता आणि नम्रता धारण केली आणि स्वतः लीन आणि नम्र होऊन तो आलेला आहे. मग जे येशूचे फॉलोवर आहेत, जे येशूच्या पाठीमागे चालतात, त्या सर्वांनी देखील येशूने जे केलं ते करायला पाहिजे. जर आम्ही बघितलं मत्ते कृष्णवर्तमान याचा 21 अध्याय, मत्ते कृष्णवर्तमान याचा 21 अध्याय आणि 5 वचनामध्ये काय म्हटलेलं आहे, मत्ते कृष्णवर्तमान याचा 21 अध्याय आणि 5 वचन. सियोनाच्या कन्येला सांगा, सियोनाच्या कन्येला सांगा, पहा तुझा राजा तुझ्याकडे येत आहे, पहा तुझा राजा तुझ्याकडे येत आहे, तो सौम्य आहे, तो सौम्य आहे. म्हणून तो गाढवावर म्हणजे गाढवीच्या शिंगरावर बसलेला आहे, गाढवीच्या शिंगरावर बसलेला आहे. आता हे मत्ते कृष्णवर्तमान ज्यावेळेस येशू साक्षात भविष्यवाणी झाली जखार्याच्या पुस्तकामध्ये, पण येशू आता साक्षात गाढवाच्या शिंगरावर बसून यरूशलेमेमध्ये प्रवेश करत आहे. आणि त्या ठिकाणी वचन सांगितलेले की संदेश त्याच्याद्वारे म्हणजे जखार्या संदेशाने जे सांगितलं, जो संदेश दिला तो संदेश पूर्ण झाला आहे. आणि सियोनाच्या कन्येला सांगा, पहा तुझा राजा तुझ्याकडे येत आहे, तो सौम्य आहे, म्हणून तो गाढवावर म्हणजे गाढवीच्या शिंगरावर बसलेला आहे.
म्हणजे येशूबद्दल सौम्यता दाखवलेली आहे, येशूबद्दल लीनता आणि नम्रता दाखवलेली आहे. मग जे येशूवरती विश्वास ठेवतात, जे येशूला मानतात किंवा येशूचे फॉलोवर आहेत, येशूला स्वीकारतात, त्यांच्या जीवनामध्ये देखील काय पाहिजे? आपल्या सौम्यता. आणि काय पाहिजे? लीनता. पण आपण कसं असतो? एकदम आपण कसं असतो? सगळ्यात जास्त सौम्य लोक मला नाही आढळले ख्रिश्चॅनिटीमध्ये आता लोक तरी. उलट सगळ्यात जास्त टाईट लोक कोण आहेत? ख्रिस्ती लोक सगळ्यात जास्त. कपडे बिपडे एकदम टाईट, चालणं टाईट, स्वभाव पण टाईट, सलाम पण टाईट. सलाम काही बघा तुम्ही, लहानपणी त्याने कोणीच नाही बोलत. आणि दुसरी एक गोष्ट बघितली मी, समोरून कधीच प्रेज द लॉर्ड किंवा सलाम करत नाही. आपल्याला चारदा जाऊन म्हणत प्रेज द लॉर्ड, सलाम 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 सलाम, ते एकदाही करत नाही. आपल्याला कितीदा झुकावं लागतं? 50 वेळेस. पण ख्रिस्ती माणूस काही झुकतच नाही. तो कसा असतो? एकदम टाईट. मला सलाम करायला स्वतः त्यानेच आलं पाहिजे, मी काय सलाम करणार नाही. माझा हात झिजन कमी होईल जर मी स्वतःहून जर गेला एखाद्याला. तर काय होतं? आपण झिजतो, आपण कधीच नम्र होत नाही, लीन होत नाही. पण या ठिकाणी काय म्हटलेलं आहे? तो टाईट नव्हता, एवढा साधारण होता आणि लीन आणि नम्र होता. मला चांगलं आठवतं, मी एका कंपनीत कामाला होतो, मला वाटतं 10वीला असताना, वखाड कंपनीमध्ये, इथं L1ला नाही D4ला, 2 वखाड आहेत, L1ची इथं आणि D4ला पहिले मी काम केलं. तर मी 10वीला असताना मला आठवतं, मी उन्हाळ्याच्या सुट्टीत तिथं कामाला लागलो. कामाला लागल्यानंतर मला काम जे दिलेलं होतं स्वीपरचं काम होतं. स्वीपर म्हणजे झाडू मारणे, म्हणजे सकाळपासून झाडू मारायचा संध्याकाळपर्यंत फक्त झाडून काढायचं. ही लॅब झाड, ती लॅब झाड, रस्ता झाड, हे झाड ते झाड, सगळं झाडायचं. आणि आमचे साहेब असायचे, म्हणजे स्वीपरचे पण साहेब असतात, ते लक्ष देत असतात स्वच्छ केलं की नाही. एक आमच्यात एक महान गडी होता, तो टाईटच राहायचा. झाडताना तो बिलकुल वाकत नव्हता, असा झाडू असं झाडायचा तो. लॅबमध्ये पण असं झाडायचं. मग एकदा ते आमच्या सरांनी बघितलं, अरे हा कमरेत वाकतच नाही म्हणे. ते त्याच्या जवळ गेले, त्याला बाळा असं नाही झाडू मारायचा. असा कसा झाडू मारतो तू? असं जरा कमरेत वाक ना, असा वाकवून झाडू मार, असा झाडू मार, म्हणजे काय होईल? अधिक स्वच्छ होईल. आपण त्या मुलासारखा कसा असतो? मला ते आठवलं, टाईट एकदम. झाडू पण मारायचं तर एकदम असं झुकायला नको. पण पवित्र शास्त्र आम्हाला काय सांगते या ठिकाणी? ज्यावेळेस प्रभू येशू ख्रिस्त या जगामध्ये आला, त्यावेळेस त्याने सगळ्यात पहिली गोष्ट जर मनुष्याला शिकवली असेल, ती लीनता आणि नम्रता शिकवलेली आहे. आता इथं सर नाही म्हणून मी तुम्हाला सांगतो, सरांनी मॅडम नव्हते इथं, मगरे मॅडम, त्यावेळेस त्यांनी काय केलं ते नाही तिथं, त्यांनी वरपासून झाडलं घर. ते त्यांचंच घर आहे. तुम्ही म्हणता काय त्याच्यात त्यांचं झाडलं तर काय झालं? अरे मिलिटरी रिटायर माणूस आहे, मिलिटरी लोक झुकत नाही कोणासमोर, ते फक्त फटके देतात, झाडून बिडून काढत नाही ते. मग पहिले मिलिटरी मॅन बघितले, त्यांनी वरपासून खालपर्यंत झाडलं. बरं काय विशेष नाही, त्यांचं घर त्यांनी इथपर्यंत झाडलं. त्यांनी तिथून तिथं झाडलं आणि कुठपर्यंत झाडलं माहिती आहे का? रस्त्यापर्यंत. आणि एकदम स्वच्छ. ते इथं नाहीत म्हणून मी सांगतोय, नाही तर ते असल्यावर नसतं सांगितलं. काय स्वीकारलं त्यांनी काय स्वीकारलं? मी त्यांच्यात हे बघितलं की इथं खूप सारे लोक देवाची भक्ती करायला येतात. मग हा परिसर मला पण कधीतरी झाडला पाहिजे, ते दाखवायचं म्हणून झाडलं नाही. त्यांनी गुप्तपणे झाडलं आणि तिथपर्यंत झाडलं. त्याच्यातून काय दिसते आपल्याला? एखाद्या व्यक्तीची लीनता आणि नम्रता दिसते. दाखवण्यासाठी आपण कोणतं काम करत नाही. मागच्या रविवारी रमा म्हणे कोणाला टीममध्ये सामील व्हायचं का झाडू मारायच्या? तर एकही उठलं नाही. मला दिसलं तिच्या चेहऱ्यावर राग आला, एकही उठलं नाही. पण सेवा अशीच असते. सेवेमध्ये दुसरे काम करायला तयार नाही झाल्यावर असं नाही व्हावं लागत की त्याच्यावर उत्साह नाही लागत. समजा मी जर काही काम करतोय तर माझी इच्छा नाही मी झाडू मारत असताना तुम्ही माझ्या हातातला झाडू घेऊन मारावा, ती माझी इच्छा नाही. माझी इच्छा ही असते की मी मारतोय, मारणारच मी, माझं काम आहे, ती माझी सेवा आहे. जर एखाद्याला वाटतंय तर त्याने मारावं, पण जबरदस्ती कोणाला आपण लीन आणि नम्र करू शकत नाही. लीनता आणि नम्रता जी आहे ती वरून येते. ती कोणापासून प्राप्त होते? देवापासून प्राप्त होते. ती आणावं लागत नाही, कोणाला शिकवावं लागत नाही. तो ऑलरेडी आचरण करतो, तो स्वीकारतो आणि स्वीकारून त्याच्याप्रमाणे चालतो. म्हणून येशू जो येत आहे तो एका गाढवाच्या शिंगरावर बसून येत आहे.
तो हे दाखवण्यासाठी येत आहे की बघा मी घोड्यावरती येऊ शकतो, मी रथामध्ये येऊ शकतो, पण मला जे यायचं आहे ते गाढवाच्या शिंगडावर बसून यायचं आहे. कारण की माझे जे इथं फॉलोअर बसलेले आहेत, जे लोक हातात डहाळ्या घेऊन आता या ठिकाणी माझं स्वागत करणार आहेत, कपडे टाकणार आहेत, त्यांना समजावं की मी लीन आणि नम्र असा व्यक्ती आहे. त्यांनी काय दाखवलं? लीनता आणि नम्रता. बऱ्याचशा वेळेस काय होतं, आपण ते पिक्चर पाहिलेलं असतो ना, ते काय म्हणतात ते पुष्पा पिक्चर है ना, आपण बनवतो झुकेंगा नाही. सध्या बघा 23 अध्याय आणि 34 वचन, लूक ऋषी वर्तमानाचा 23 अध्याय आणि 34 वचनामध्ये काय म्हटलेलं आहे? तेव्हा येशू म्हणाला, हे बापा यांना क्षमा कर, कारण ते काय करतात हे त्यांना समजत नाही. चला ठीक आहे, गाढवीच्या शिंगरावर बसून येत आहे, त्यावेळेस लीनता आणि नम्रता त्याची दिसत आहे. पण पवित्र शास्त्र या ठिकाणी सांगतं आम्हाला की ज्या वेळेस तो वधस्तंभावरती खिळलेला आहे त्यावेळेस देखील त्याच्या मुखातून शिवी शाप निघत नाही. त्यावेळेस देखील तो लोकांना काही बोलत नाही. त्यावेळेस देखील तो असं म्हणत नाही की तुम्ही मला वधस्तंभावर खिळलं, तुम्हीच ते लोक आहात की ज्यांनी मला गाढवीवर बसून आणलं, तुम्हीच ते लोक आहात की जे हातात झावळ्या घेतल्या आणि जेवोत्सव केला, तुम्हीच ते लोक आहात की ज्यांनी माझं स्वागत आगत फार आनंदाने केलं, आणि आता तुम्हीच ते लोक आहात जे मला वधस्तंभावर किती खिळत आहे. आता मी तुम्हाला शाप देतो, असं म्हटलं त्याने. उलट असं म्हणले, लोक नाका मुरडत होते, शास्त्री परुषी थुंकले त्याच्यावरती, त्याला बोलत होते. जे सैनिक होते त्यांनी त्याला मारलं, चपराका मारल्या आणि त्याला मारून म्हटलं, ओळख आता, तू तर फार अंतर्ज्ञानी आहेत ना, आता ओळख तुला कोणी मारलं. पण येशूने एका शब्दाने उत्तर दिलं नाही. येशूला ज्यावेळेस वधस्तंभावरती खिळण्यासाठी नेलं त्या ठिकाणी 2 चोर खिळण्यात आलेले होते, आणि 2 चोरापैकी एक चोराने त्याची निंदा केली आणि त्याची निंदा करून त्याला म्हटलं, तू तर फार मोठे मोठे चमत्कार केले, कार्य केलं, मेलेल्यांना उठवलं, मग आता तू काय कर, आम्हाला वाचव आणि स्वतःला देखील वाचव. पण दुसरा चोर जो त्या ठिकाणी होता, लूक ऋषी वर्तमानाचा 23 अध्याय आणि 43 वचन जर आम्ही बघितलं तर त्या ठिकाणी काय म्हटलेले, लोक 23-43 वाचा कोणीतरी. येशू त्याला म्हणाला, मी तुला खचित सांगतो, तू आज माझ्याबरोबर सुख लोकात असशील. आज माझ्याबरोबर सुख लोकात असशील. येशूने त्या ठिकाणी क्षमाच केली. येशू त्या ठिकाणी म्हटला नाही की मी आता खूप त्रासात आहे, मी आता मला सहन होत नाही, मला यातना फार होत आहे आणि त्या यातनेमुळे माझं मरण जवळ आलेलं आहे, आणि अशा समयी मला काहीतरी रागात बोलायला पाहिजे, काहीतरी मला शिव्या शाप द्यायला पाहिजे. परंतु पवित्र शास्त्र या ठिकाणी सांगतं, वधस्तंभावरती देखील त्याने लोकांना क्षमाच केली. एवढंच नाही तर जो चोर म्हणतो की प्रभू ज्या वैभवाने तू येशील त्यावेळेस माझी आठवण कर, त्या समयी तो म्हणतो आज माझ्याबरोबर तू सुख लोकात असशील. ज्यावेळेस तुझा मृत्यू होईल त्याच्यानंतर जो आत्मा तुझा सुख लोकात जाईल, माझ्या बरोबर तू सुख लोकात येशील. हालेलुया, हालेलुया. येशू ज्यावेळेस या जगात आला त्यावेळेस तो लीन आणि नम्र होता. आणि पवित्र शास्त्र आम्हाला सांगतं की ज्यावेळेस तो जय उत्साहाने प्रवेश करत आहे त्याला पूर्ण माहिती आहे, तो माणसाचे मन ओळखून आहे, त्याला माहिती आहे हे लोक माझा जय जयकार करत आहे, हे लोक जय उत्साहाने माझा प्रवेश स्वीकारत आहे. परंतु हेच लोक आहेत की ज्यावेळेस मला वधस्तंभावर खिळतील त्यावेळेस माझ्याजवळ कोणी येणार नाही. हेच लोक आहेत ते म्हणतील की याला वधस्तंभी द्या. आणि तसं झालं देखील. ज्या लोकांनी त्याला उचललं त्याच लोकांनी त्याला खाली पाडलं. म्हणून जास्त उदो करणारे लोकांचं समजायचं, कौतुक करणारे लोकांना असं समजायचं नाही की हे माझं नेहमीच कौतुक करतील कौतुक, तुम्हाला वरती नेतील आणि असं काय आदळतील, याच्यासारखा धोका मला भेटला, खरंच अवघड माणूस आहे. म्हणून मी तुम्हाला एक नेहमी सांगत असतो की अति गोड, अति चांगलं, अति एकदम मिठू पोपटासारखं अशा व्यक्तीपासून सावध राहायचं. अति गोडपणा जरा दूर ठेवायचा. अतिच गोड राहिलं ना तर काही घोळ होऊन जातो. त्याच्यापेक्षा कसं राहायचं, कडक, जे बोलायचं ते सरळ बोलायचं, तोंडावरती बोलायचं, व्यवस्थित राहायचं. लीनता आणि नम्रता हे फरक वेगळा आणि लाचारी वेगळी. लाचार नाही, आपण नम्र आहोत, लीन आहोत. येशू देखील लीन नम्र होता, लाचार नव्हता. लाचारी वेगळी, नम्रता वेगळी, लीनता आणि नम्रता वेगळी. येशूने लीनता नम्रता धारण केली, पण ज्यावेळेस त्याच्या पित्याच्या घराला त्यांनी व्यापाऱ्याचं गुहा मांडली असं म्हटलेलं त्यावेळेस त्याने चाबूक हाती घेतला आणि त्यांना फटके दिले.
त्या सगळ्यांना ते चौरंग मोडले. त्या ठिकाणाहून तो सर्व व्यवसाय त्या देवाच्या घरातून त्याने काढला. तो म्हणे हे माझं पित्याचं घर आहे, इथं प्रार्थनेचं घर म्हटलं जाईल आणि इथं काय व्यवसाय मांडलेला आहे. त्याने त्या ठिकाणी लीनता नम्रता होती त्याच्या अंगात, पण त्याच्या अंगात लाचारी नव्हती. लाचारी म्हणजे उगाच काहीतरी आपलं काही असो, नाही चला सर तुम्हीच ओके, तुम्हीच ओके, तसं राहायचं नाही. तुम्हाला जीवनात नाही म्हणता आलं पाहिजे. काही जण असे असतात ते नाही म्हणतच नाही. काही गोष्ट करायची काय म्हणतात, होच होच धरा, घ्या, करा. तसं नाही करायचं. जीवनामध्ये नाही पण म्हणता आलं पाहिजे, सरळ पण बोलता आलं पाहिजे. लीनता नम्रता, आम्ही लीन आणि नम्र आहोत पण लाचार नाही. येशू ख्रिस्ताने देखील लीनता नम्रता स्वीकारली, लीनता नम्रता धारण केली, पण त्याच्या मनात तो ओळखून होता की लोक कसे आहेत, म्हणून जे त्याचा जय जयकार करत आहे त्यांनाही तो काही बोलत नाही, आणि ज्यावेळेस वधस्तंभावर खेळतात त्यावेळेस ते त्यांना काही बोलत नाही. हे पवित्र शास्त्र तुम्ही नीट वाचा. तिथं काय म्हटलेलं, येशू लोकांच्या मनातले विचार ओळखून होता. येशूला आरपार बघता येतं, म्हणून येशू आरपार बघत होता माणसाच्या. तो जस्ट त्या ठिकाणी कौतुक होतंय, स्वागत होतंय तेच बघत नव्हता, पण त्या ठिकाणी त्याला माहीत होतं की माणसाचा स्वभाव कसा आहे. माणूस आज असा तर उद्या तसा आहे, म्हणून तो त्या ठिकाणी एका शब्दाने कोणाला बोलत नाही. त्याला माहिती आहे जे होतं आहे ते देवाच्या गौरवासाठी होत आहे, कारण की तो जो येत आहे तो प्रभूच्या नावाने येत आहे, आणि प्रभूच्या नावाने येणारा राजा धन्यवादित असो असं पवित्र शास्त्र सांगतं. म्हणून प्रभूच्या नावाने तो येत असताना त्याला एकच आज्ञा आहे, जे मिशन मला परमेश्वराने दिलेलं आहे, जे कार्य मला परमेश्वराने दिलेलं आहे ते मला पूर्ण करायचं आहे. आणि म्हणून लोकांकडे येत असताना तो म्हणतो मी लीनतेचा आणि नम्रतेचा राजा आहे, तो गाढवीच्या शिंगरावर बसून येत आहे. हालेलुया, हालेलुया. म्हणा प्रभू येशू मला तुझ्यासारखं बनव, लाचार नाही पण लीन आणि नम्र बनव. या ठिकाणी म्हटलेलं की लीन आणि नम्रता त्याने स्वीकारली, पूर्णपणे त्याने स्वीकारली. आणि पवित्र शास्त्र काय सांगतं आम्हाला, मत्तई 21 अध्यायामध्ये, मत्तईचा 21 अध्याय जर आपण पूर्ण काढला तर पुढचे वचन जर आम्ही त्याच्या अगोदरचे वचन बघितले तर त्या ठिकाणी काय सांगितले, मत्तई 21:1 पासून समजा वाचलं आपण तर त्या ठिकाणी सांगितलेलं आहे, तो यरूशलेमेजवळ आले असता जैतुनाच्या डोंगरापाशी बेतफेगे येथवर पोहोचले, तेव्हा येशूने दोघा शिष्यास असे सांगून पाठवले की तुम्ही समोरच्या गावात जा, म्हणजे लागलीच तिथे बांधून ठेवलेली एक गाढवी व तिच्याजवळ शिंगरू अशी तुम्हास आढळतील, ती सोडून माझ्याकडे आणा, आणि कोणी तुम्हास म्हटले तर प्रभूला याची गरज आहे असे सांगा, म्हणजे ती ताबडतोब पाठवी. येशू काय, शिष्याला जा, गावात जा, समोरच्या गावात जाऊन तुम्ही एका व्यक्तीला सांगा तिथं गाढवी आहे, शिंगरू आहे, ती सोडून कडे आणा. आणि जर तुम्हाला त्याने विचारलं की काय कुठं घेऊन चालले, फक्त एक शब्द बोला की प्रभूला याची गरज आहे. आम्ही येशूच्या आज्ञा जर पाळतो तर येशूचा शब्द देखील ऐकला पाहिजे आणि त्या आज्ञा आम्ही स्वीकारलं पाहिजे. येशूचा आज्ञा जशी त्या माणसापर्यंत गेली, त्या माणसाने काय केलं, तो शब्द स्वीकारला. आपण बऱ्याचशा वेळेस शब्द स्वीकारत नाही समोरचे. जर मी म्हटलो तुम्हाला पाळक साहेबाला गाडीची आवश्यकता आहे, जाऊन ब्रदरला स्पष्ट सांगा की त्यांची गाडी मला आज पाहिजे, काय होईल बरं? येशूने सांगितलं, येशूने काय सांगितलं, जाऊन त्याला सांगा की गाडवीची आणि शिंगराची गरज आहे, आणि त्याला सांगा. जर तो म्हटला काय कुठं, प्रभूला याची गरज आहे, त्याने लगेच काय केलं त्या माणसाने, जा घेऊन. मी म्हणलं जा पाळक साहेबाला गाडीची गरज आहे, त्यांची गाडी घेऊन या. तर मग पहिले काय म्हणतील ते, पाळक साहेबाला समजून सांगा पेट्रोल नाही, गाडीचं काम करायचं आहे, हे असं नाही ते तसं नाही. पाळक साहेबाला काय रिकामं जातील गाडी घेऊन, माझी गाडी खराब झाली तर असतं ना असं. बऱ्याच वेळेस आपला जीव कशात असतो, गाडीमध्ये, घरामध्ये. अहो घरामध्ये सोडावं, काही लेडीजचा जीव तर त्या चिंतकामध्ये पण असतो. मी अक्षरशः बघितलं आहे, आपल्या लोकांची फार घाण सवय, काय भानगड समजतच नाही मला. मी लहानपणापासून पाहत आलो, चिंतकं चांदकं ते काचकं बोचकं असं सगळं असं एकदम असं कोंबू त्याचं बांधू घरात गेलं का इकडं ठेवलेलं वेगळं, तिकडं ठेवलेलं वेगळं, कपाट खोललं का धड खाली सगळं पडलं. बरं धन नाही, संपत्ती नाही, हा सोनं नाणं पडलं तर बरं वाटेल, पैसा पडला असा फार मोठा तर चांगलं आहे. काय पडतंय आपल्या घरात, चिंतकं, इतके चिंतकं, अरे बाबा कधी वैताग येतो.
लहानपणीच्या बाळाचे कपडे देखील ते आत्तापर्यंत सांभाळून ठेवलेले असतात. काय करायचे बरं ते कपडे? जर तेच कपडे जर एखाद्या दुसऱ्या बाळाला येत असेल तर का देऊ नये? ह्याच साड्या तुम्ही जे वापरता त्या साड्यापैकी जर काय वर्षानुवर्ष तुम्हाला फिटिंग येत आहे, जर येत नाही व्यवस्थित, तर ती साडी एखाद्या बहिणीला दिली तर काय फरक पडणार आहे का? आपल्याला जे कपडे येत नाही ते कपडे जर आपण देऊन टाकले, ज्यांना गरज आहे, जे घालू शकतात त्यांना विचारून की हे घ्या कपडे, तर काही फरक पडतो का? पण आपण काय करतो? हे सगळं कोंबू ठेवतो. तुम्ही जा, घरी जा, आज घरी जा आणि घरी जाऊन बघा, तुम्ही त्या चिंतकांचा विचार करा. तुम्हीच म्हणता ना, इतके चिंतकं माझ्या घरात आहेत, आणि जे विनाकारांचे किती आहेत ते बाजूला काढा आणि मग म्हणा, पाळक साहेब याच्यावर चांगले प्रेस करा आणि तुम्ही घेऊन जा आणि ज्याला गरज आहे त्याला वाटून द्या. मी आनंदाने घेऊन जाईन आणि वाटून देईन. तेवढंच तुमचं जे धन आहे चिंतकाचं, ते चिंतकाचं धन कमी होऊन जाईल. म्हणजे बऱ्याचशा वेळेस आपण काय करतो, आपल्याजवळ असणारी गोष्ट द्यायला तयार होत नाही. मी तर इथं गाडवीची गोष्ट चाललेली आहे, इथं तर आपल्याकडून काही सुटत नाही. आपल्याकडे काही असलं तर आपल्याला लवकर द्यायला होत नाही. आपले साधे कपडे जरी जुने फाटके जरी असले तर ते कपडे तिथं ठेवलेले असतात. काही तर लेडीज ते अंडरवेअर असते ना फाटलेली, ती फरची पुसायला वापरतात. काही घरात प्रवेश केल्यानंतर ती तिथं ठेवलेली असते अशी, म्हणजे पाय पुसून तिच्यावर पुढं जा. दुसरा कपडा नाही सापडला का तुम्हाला? मी बघितलं, किती वाईट गोष्ट आहे. कशाने स्वागत करता तुम्ही? फाटके अंडरवेअरने. तिथून आपलं दारिद्र्य दिसतं. लगेच डोक्यात येतं, अरे हा एकदम दलिंदर माणूस. काय येतं विचारात? कारण की कपडासुद्धा आपण चांगला तिथं पाय पुसणीला ठेवू शकत नाही. तर मग याच्यावरूनच विचार होतं की आपली विचार, कोणी गरीब नाही आहे इथं, गरीब नाही आहे, गरिबी डोक्यात आहे. गरीब कोणीच नाही. इमानदारीने मी तुम्हाला सांगतो, तुम्ही फक्त विचारसरणी बदला, तुमचं जीवन बदलत, आणि हृदय बदला, तुमचं जीवन द्यायला सुरुवात करा. बिंदास द्या. देव जे म्हणतो ते द्या. बिंदास विचार करू नका देताना की कसं होईल. दिलं म्हणजे उगवलं. जे देतो त्यालाच वापस येतं. जे देतो त्याला वापस येतं. आता मी माझ्या जीवनात अनुभव घेतला. मी काही खास नाही तुमच्यापेक्षा, मी साधाच आहे, तुमच्यासारखाच आहे, पण माझा विश्वास आहे, मी देतो मला येतं. माझी काही एवढी लायकी नव्हती. मी सेवेत आलो त्यावेळेस मला काही मानधन काही असं व्यवस्थित नव्हतं. सेवेत आलो त्यावेळेस मला गाडी पण नव्हती. ज्यावेळेस माझं लग्न झालं त्यावेळेस मला सायकल होती. माझ्या सासऱ्याने मला सायकलवर फिरताना पाहिलं, बरोबर, लाल कलरची सायकल. पोराजवळ तर काय नाही म्हणे, एक सायकल आहे फक्त. सायकल होती माझ्याजवळ. पण आज सायकलपासून इथपर्यंतचा प्रवास झाला, मलाच कळत नाही कसं काय आलं. पण त्याच्यावर माझा घमंड किंवा गर्व नाही. ते मला इथं जगात असताना देवाने राहायला दिलं म्हणून मी टेन्शन घेणार नाही. त्याचं जे आहे ते असू द्या, काय हरकत नाही. पण त्याच्यात माझा जीव नाही आहे, असं अडकलेलं नाही मी त्याच्यात, असं पूर्णपणे त्याच्यात हे नाही काय होतं आणि काय नाही. एक दिवस आम्ही सहज चाललो कार घेऊन इथं आंबेडकर नगरमध्ये, आणि आंबेडकर नगरमध्ये चालल्यानंतर थोडी कार वळवत होतो मी, आणि वळवत असताना ट्रॅक्टर आलं आणि ट्रॅक्टरने आमचं पुढचं ढंपरच ओढून दिलं. पूर्ण कार पुढून लगेच खाळ मोकळी. बाळ उतरलं खाली उत्कर्ष. हां पप्पा उडवली कार, याला समजत नाही, असा चिडायला लागला. बाळा म्हणलं कूल हो. त्याला मी एक गोष्ट तिथं शिकवली, बाळा ही वस्तू आहे, ही तुटली जरी असती पूर्ण तर काही टेन्शन नाही. ही देव देतो आपल्याला. हे लोखंड आहे, फक्त बसायसाठी आहे, चालवायसाठी आहे. हे देवापासून आपल्याला मिळालेलं आहे जोपर्यंत आपण जगतो. हिच्यामध्ये एवढंच चिडचिड करू नको म्हटलं, आपण हिला नंतर दुरुस्त करू. पण आपल्याला काही झालं असतं तर तेही विशेष आहे म्हटलं. आपल्याला काही झालं का? नाही. देवाला धन्यवाद दे. आणि वस्तूत कधीच जीव अडकू देऊ नको. वस्तू तुटो फुटो काही हो, वस्तू महत्त्वाची नाही, माणूस महत्त्वाचा. हालेलुया, हालेलुया. म्हणून हा व्यक्ती जो आहे, या व्यक्तीनं काय केलं, आपलं हृदय जे आहे ते मोकळं केलं. दे म्हटल्यानंतर त्याने विचार नाही केला कसं देऊ, काय देता येईल, कसं करता येईल, मला विचार केला पाहिजे, चर्चला देऊ का नको, दिलं तर कसं होईल, माझं आटलं तर कसं होईल, आता काय करावं काय नाही. म्हणून म्हटलेलं आहे की संतोषाने देणारा देवाला आवडतो. म्हणून आपण ज्यावेळेस देतो त्यावेळेस आमचं हृदय जे असतं ते परमेश्वर हृदय बघतो, संतोष, आनंद. मग मी म्हटलं की ज्यावेळेस देत असताना जर मनात संशय येत आहे, देत असताना जर मनामध्ये कुडकुडपणा येत आहे, देत असताना टेन्शन येत आहे, देत असताना पीस, मी मागच्या वेळेस पण सांगितलं पीस म्हणजे ते मटणाचे पीस नाही, शांती, पीस जर नसेल देत असताना मला, तर मी तो हात आवरायचा, मी द्यायचं नाही. कारण की कुडकुडून जर मी दिलं तर ते मला आशीर्वाद लागणार नाही. आणि मग नाव मी कोणाला ठेवेल?
देवाला ठेव. मी एकदा खिशात हात घातला आणि मला जर द्यायचं ठरलं तर मी देतो, आणि जर नाही द्यायचं ठरलं तर नाही देत. कारण की जे देणं आहे ते माझ्या शरीरापासून नाही, ते आत्म्यापासून आहे. देव सुचवतो ते करतो. म्हणून जे करायचं ते ठाम करायचं, आणि जर नाही करायचं तर नाहीच करायचं. या माणसाला सांगण्यात आलं की ती गाढवी जी आहे ती पाहिजे. त्याने कोणताही बहाणा न करता त्याने लगेच ती गाढवी जे शिंगरू सोडलं आणि म्हटलं जा घेऊन. त्याचा अर्थ पवित्र शास्त्र आम्हाला हे सांगतं की त्या माणसाच्या जीवनामध्ये आशीर्वाद असतील. याच्यापूर्वी त्याने अनुभव घेतलेले असतील. येशू त्याच्या घरी गेलेले असेल आणि येशूने त्याच्यासाठी प्रार्थना केलेल्या असतील आणि त्याने पुष्कळशा आशीर्वाद अनुभवलेले असतील, आणि म्हणून त्याचं हृदय जे आहे ते देण्यासाठी चांगलं आहे. म्हणून ताबडतोब तो पाठविल असं म्हटलेलं आहे. ताबडतोब पाठविल. येशूला पण विश्वास आहे, ज्या माणसाला मी बोलल तो माणूस काय म्हणा करणार कुथणार बिलकुल नाही. पवित्र शास्त्र सांगतं या ठिकाणी की ताबडतोब तो पाठविल. इथं काय म्हटलेलं आहे, तुम्ही समोरच्या गावात जा, म्हणजे लागलीच तेथे बांधून ठेवलेले गाढवी व तिच्यावर शिंगरू अशी तुम्हाला आढळतील, ती सोडून माझ्याकडे आणा. आणि कोणी तुम्हास काही म्हटले तर प्रभूला याची गरज आहे असे सांगा, तो ती ताबडतोब पाठवी. हालेलुया. असं मी म्हणू शकतो का? एखाद्याला मी म्हटलं तो ताबडतोब पाठवून देईल? नाही म्हणू शकत. का? कारण की आणखी तेवढा विश्वास आपल्याला आला नाही. येशूला तेवढा विश्वास होता त्या व्यक्तीवरती, आणि त्या व्यक्तीचा त्या येशूवरती तेवढा विश्वास होता. म्हणून या ठिकाणी म्हटले त्याने लगेच द्यायला तयार झाला. लूक वर्तमान याचा 6वा अध्याय 38 वचन काय सांगतं, ज्यावेळेस तुम्ही देता त्यावेळेस तुम्ही उत्तम ते द्या, दाबून द्या, हलवून द्या, असं म्हटलेलं आहे. लूक 6:38 पुष्कळ वेळेस आपण वाचलेलं आहे. आणि या वचनामध्ये पवित्र शास्त्र आम्हाला स्पष्ट सांगतं देण्याबद्दल. द्या म्हणजे तुम्हाला दिले जाईल, चांगले माप दाबून हलवून व शीख भरून तुमच्या पदरी घालतील. चांगले माप दाबून हलवून व शिंग भरून तुमच्या पदरी घालतील. कारण ज्या मापाने तुम्ही मापून द्याल, कारण ज्या मापाने तुम्ही मापून द्याल त्याच मापाने तुम्हाला परत मापून देण्यात, त्याच मापाने तुम्हाला परत मापून देण्यात येईल. देव कोणाचं उसणं ठेवत नाही. ज्यावेळेस मी देवाच्या कार्यासाठी काही करतो त्यावेळेस तुम्ही असा विचार करू नका की माझं पण देव उसणं ठेवतो. मी जे काही परमेश्वराच्या कार्यासाठी करतो त्याचा मोबदला मला 100 पटीनं वापस येतो. परमेश्वर माझ्यासाठी दरवाजे उघडतो. परमेश्वर मला आशीर्वादित करतो. म्हणून परमेश्वराचं वचन सांगतं की ज्यावेळेस मी देतो त्यावेळेस देत असताना ज्या मापाने आम्ही देतो त्या मापानेच परमेश्वर आम्हाला वापस परत देतो. लहानपणी कधी पीठ दिलेलं आहे की तुम्ही कोणाला? पीठ दिलेलं आहे शेजाऱ्याला? कसं दिलेलं आहे? खरं खरं सांगा आज. खरं खरं आहे. समोरचं घेताना कसं घेतो आपण? पीठ दाबून घेतो. असं दाबू 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 पीठ घेतो. आणि देताना कसं पीठ देतात? असं हळूच असं. नाही, मी बघितलं. मी अनुभवाचे बोलतो, म्हणजे असं हवेत गोळीबार नाही करत. मी बघितलंय तसं, बघितलंय. जो असं देत असेल त्याला कसं प्राप्त होत असेल? असं ते कोणी नाही पाहिलं. ते शेजाऱ्याने पण पाहिलं नाही देताना. त्याने मन मोकळेपणाने तुम्हाला दाबू दाबू दिलं, पण तुम्ही शेजाऱ्याला वापस करताना असं दिलं, पण ते शेजाऱ्याने नाही पाहिलं, पण ते कोणी पाहिलं? म्हणून काही लोक बघा जसेच्या तसेच असतात. तरुणापणी तसेच, वय 40-50 झालं तरी तसंच, आणि म्हातारे झाले तरी तसेच. सेम सिच्युएशन. जी परिस्थिती त्यांची पूर्वी होते तीच परिस्थिती आता असते, जसेच्या तसे. मग आपण काय म्हणतो, नाही नाही त्यांनी खूप कष्ट केले हो, परंतु त्यांच्या कष्टाला यश आलं नाही. यश का आलं नाही? यश का आलं नाही? कधी कधी चुकी दुरुस्त केली, ते काय म्हणतात विचार मंथन केलं, मला यश का आलं नाही, का मला भेटलं नाही, का? देवाचं तर पूर्ण पवित्र शास्त्र सगळ्यात जास्त येशू ख्रिस्त कशाबद्दल बोलला माहिती आहे का? देवाच्या राज्यापेक्षा जास्त फायनान्सबद्दल, पैशाबद्दल, आशीर्वादाबद्दल बोलला. पैशाचे आशीर्वाद, कशा प्रकारे फायनान्शियल ब्लेसिंग आपल्याला प्राप्त व्हावी. सगळ्यात जास्त वचनं जर बोललेली असतील येशूने तर ते पैशाबद्दल, फायनान्सबद्दल बोललेले. तुम्ही अभ्यास करा. मग हे आशीर्वाद जे आहेत ते आशीर्वाद आमच्यापर्यंत का येऊ शकले नाही? पवित्र शास्त्र आम्हाला सांगतं जसा तो माणूस लगेच द्यायला तयार झाला तसं आम्ही बऱ्याचशा वेळेस देवाच्या राज्यामध्ये देण्यासाठी तयार होत नाही. आम्ही ज्यावेळेस देतो त्यावेळेस घेत असताना चांगल्या मापाने घेतो, पण देत असताना आमचं मन कंत कुडतं, आणि त्याच्यामुळे आमच्यावरती जे ब्लेसिंग्स असतात, जे अनॉइंटिंग असते, जे ऑइल असतं, ज्याला म्हणतात अभिषेकाचं ऑइल, अभिषेकाचं तेल, ते तेल आमच्याकडं ते आशीर्वाद खेचून आणत नाही. कारण की आमचे जे आशीर्वाद आहे ऑलरेडी आमच्या निगेटिव्ह माइंडमुळे ते आम्ही काढलेले असतात, आणि आम्ही ते पूर्णपणे खुडून टाकलेले असतात. आमचं मन देण्यासाठी तयार होत नाही.
म्हणून मी तुम्हाला नेहमी सांगतो, देवाच्या राज्यामध्ये तुम्ही आज जर साधारण आहात, गरीब आहात, तर द्यायला शिका, 10वा भाग द्यायला शिका, परमेश्वराच्या राज्यात पेरणी करायला शिका. आणि जर पेरणी करत नाही तर तसेच बोंबलत बसा. शेवटचा पर्याय का माहिती आहे का? कारण की ब्लेसिंग जे आहे, आशीर्वाद जे आहेत ते देण्यात आहे. मी बोलू नाही, पण बोलायला आता मला सांगायला लागलं. एका पालकाबद्दल मी त्या दिवशीच रमाला म्हणलं, रमा मला असं वाटतं या व्यक्तीला मी घेऊन जावं मॉलमध्ये आणि जे घ्यायचं त्याने ते त्याला घेऊन द्यावं, सगळं जे त्याला घ्यायचं ते, आणि त्याचं बिल मी पे करावं. माझी बायको काय म्हणली असं? हां, घेऊन जा म्हणली असं. खरंच बघा आता पैसे किती, मग माणूस काय माणूस आहे हा. देतो तर असं मोक्करसारखं देतो मशीन एकदमच. काय घराचा विचार काय म्हणली असेल ती? तुम्ही लेडीज सांगा. लेडीजचं मन फार देण्याचं असतं ना, लगेच पटकन पाळकसाहेब घ्या, 100 काय 200 घ्या. काय म्हणली असेल माझी बायको? एवढं नका देऊ म्हणली असेल. हे माझी बायको काय म्हणली असेल? तुम्ही जितकं तिला ओळखता पालकीन म्हणून, ती काय म्हणली असेल? प्रेज द लॉर्ड, हालेलुया. तुम्ही चांगलं ओळखता म्हणजे ती म्हणली बिंदास घेऊन जा आणि उत्तमातलं उत्तम घेऊन द्या. हालेलुया. मी देवाला धन्यवाद देतो, मला इतकी चांगली बायको भेटली. मला वाटलं ती म्हणेल अरे तुम्हाला काही समजतं का, तुम्ही चालले घेऊन म्हणता की जे घ्यायचं ते घेऊ द्या त्यांच्या मनाने, आणि परत म्हणता की असं. मला माहिती आहे मी ज्यावेळेस देईल ना, जितकं मी देईल त्याच्यात 100 पटीने वापस मला परमेश्वर देईल. कारण मी कोणासाठी करत आहे? मी देवाच्या सेवकासाठी करत आहे, त्याच्या मिनिस्ट्रीसाठी करत आहे. आणि ज्यावेळेस मी त्याच्या सेवेसाठी करतो, मिनिस्ट्रीसाठी करतो, मी त्याची सेवा करतो, त्यावेळेस तो परमेश्वर मला उपाशी झोपू देत नाही. तो परमेश्वर मला ब्लेसिंग निश्चित देणार आहे. पती पत्नीचं कनेक्शन पाहिजे, नाही तर पत्नी म्हणते द्या, पती म्हणतो येडी झाली का, एवढं कुठं देत असतात का? पाळकसाहेब काय कमी का? पाळकसाहेब पण श्रीमंत आहेत, हातात अंगठ्या आहे सोन्याच्या, बायकोला 2-2 चैनी आहेत. कोण गरीब म्हणतं पाळकसाहेबाला? नाही मी गरीब. पण मी सांगतो ज्यावेळेस आपण देतो त्यावेळेस दोघांचे विचार असतात, पती आणि पत्नीचे पण विचार असतात. एक खेचतो इकडं नका देऊ, एक खेचतो इकडं नका देऊ. पण दोघं ज्यावेळेस पॉझिटिव्ह होतात आणि म्हणतात की आम्हाला देवाच्या राज्यासाठी पेरणी करायची आहे, मी तुम्हाला सांगतो ती पेरणी तुमच्याकडं वापस येते आणि पुष्कळ फळ देते. तुम्ही जर पेरलं नाही तर उगवत नाही, पवित्र शास्त्र सांगतं. आणि नियम देखील आहे, ज्यावेळेस आम्ही पेरतो त्यावेळेस आम्हाला उगवतं. म्हणून बऱ्याचशा वेळेस जे आशीर्वाद आम्हाला प्राप्त होत नाही, ते आशीर्वाद फक्त याच्यामुळेच होत नाही की आमच्या मनाचा कल चांगला नसतो. आम्ही देतो, पण देत असताना आम्ही कणत कुडत देतो आणि त्याच्यामुळं आमच्याकडे त्या ब्लेसिंग येत नाही आणि आमचं जीवन बऱ्याचशा वेळेस जशाच्या तसं राहतं. पण पवित्र शास्त्र सांगतं प्रभूला याची गरज आहे म्हटल्याबरोबर त्या व्यक्तीने लगेच ताबडतोब दिलं आणि दिल्यानंतर परमेश्वराने त्याला आशीर्वाद दिले. एक प्राण सर यायचे आपल्या इथं शिकवायला, हिवाळी पास्टरचा मुलगा प्राण सर, त्यांनी पाठीमागे चिल्ड्रनचे क्लासेस घेतले. त्यांनी सांगितलं एक व्यक्ती आहे आमच्या ओळखीचा, तो व्यक्ती मी बघितला म्हणे पाळकसाहेब मी लहान होतो त्यावेळेस त्याला एक सवय होती सेवकांच्या परिवारासाठी काहीतरी करायचं, काहीतरी द्यायचं. मी माझ्या वडिलाला पुष्कळ दिवसापासून सायकलसाठी आग्रह केला होता आणि त्या काळात म्हणे आम्ही खेड्यात सेवा करायचो, आम्हाला कुठून पैसे येणार काय येणार. पण ते कोणीतरी सांगितलं त्या व्यक्तीला की या पाळकाच्या पोराचा खूप आग्रह आहे, त्याच्या वडिलांना तो म्हणतो, पण त्याच्या वडिलाजवळ पैसे नाही त्याला सायकल घेऊन द्यायला. मग ते आले, ते मुंबईला राहायचे, ते म्हणे ते आल्यानंतर मला एका सायकलच्या दुकानात घेऊन गेले. सायकलच्या दुकानात घेऊन गेल्यानंतर त्यांनी सांगितलं की माझ्या मुलाला मला सायकल घ्यायची आणि मला बेस्ट सायकल घ्यायची. त्यांनी सांगितलं की याच्यातली जी बेस्ट असेल ती बेस्ट सायकल काय करा तू बघ म्हणे कोणती चांगली सायकल आहे. आणि ते म्हटले की त्या काळात मी 8,000ची सायकल काढली, चांगली बेस्ट. आणि मला वाटलं त्यांच्या मुलांना घ्यायची म्हणून मी ती काढली आणि मग सांगितलं की ही चांगली सायकल आहे, ही सायकल तुम्ही घ्या. शॉकअपची सायकल त्या काळात होती आणि ती त्यांना दिली. त्यांनी सगळं बिल तयार केलं आणि मग नंतर ते बिल माझ्या हातात दिलं, सायकल उचलली आणि आमच्या घरी आणली आणि म्हटले बाळा ही सायकल मी तुला देत आहे. आज ते सांगतात त्या माणसाची जी कृती आहे, तो माणूस गरीब नाही, जो पूर्वी जेवढा होता ना त्याच्यापेक्षा जास्त क्लास 1 ऑफिसर तो सध्या आणि फार श्रीमंत आहे. पैसे त्याच्याजवळ पुष्कळ आहेत. त्याच्या देण्याच्या वृत्तीमुळे परमेश्वराने त्याला अधिक वापरलेलं आहे आणि अधिक यूज केलेलं आहे.
म्हणून आमचं हृदय जे असतं ते आमचं हृदय आम्ही काय करतो, देण्यासाठी तयार उघडत नाही, किंवा आम्ही ज्यावेळेस देतो त्यावेळेस आमच्या मनाचा कल चांगला नसतो, आमचं मन चांगलं नसतं. पण जे मनात आलं ते परमेश्वरापासून जर आलेलं आहे आणि जर देवाच्या आत्म्यापासून आलेलं आहे तर ते आमच्यासाठी आशीर्वाद घेऊन येणार आहे. त्याने गाढवीचं शिंगरू दिलं, पण त्याच्या बदल्यात परमेश्वराने त्याला विपुल आशीर्वाद देखील दिलेला आहे. उगाच कोणी कोणाला देत नाही, उगाच परमेश्वराला त्याने, प्रभूला त्याने दिलं नाही. त्याच्या जीवनामध्ये त्याने देखील आशीर्वाद घेतले असेल, म्हणून त्याने त्या ठिकाणी परमेश्वराच्या सानिध्यामध्ये देण्यासाठी तो तयार झाला, एका झटक्यामध्ये तयार झाला असं म्हटलेलं आहे. मग ज्यावेळेस येशू त्या यरूशलेमेमध्ये प्रवेश करत आहे त्यावेळेस लोक देखील त्याचं ऐकत आहेत, लोक देखील त्याचा शब्द स्वीकारत आहेत, लोक देखील जे ते सांगतो ते करायला तयार आहेत. एवढंच नाही तर लोक झावळ्या घेऊन त्याला होसांना होसांना करत आहे. होसांना म्हणजे प्रभूच्या नावाने येणारा राजा धन्यवादित असो. त्या ठिकाणी त्याच्यासाठी ते आथरत आहेत, कपडे आथरत आहेत, त्याचं स्वागत करत आहेत. आणि ते स्वागत करत असताना त्या कपड्यावरून किंवा जे जे आथरण्यात आलं त्याच्यावर कोण चालत आहे? येशू चालत आहे. त्याच्यावर सन्मान जास्त कोणाचा आहे? गाढवाचा सन्मान आहे जास्त, कारण की त्या याच्यावर चालताना कोण चालतं? गाढव चालतं. मग आम्ही कोण आहोत? येशूचे. आम्ही येशूचे. पण गाढवाला लय गर्व असतो. समजा आता उदाहरण माझं, मला काय वाटतं ही मंडळी कोणाची आहे? माझी. पण मी सांगतो ही मंडळी माझी नाही. पवित्र शास्त्र स्पष्ट सांगतं की मंडळी ही प्रभूची आहे, देवाची आहे. कोणत्या मंडळीवर कोणता पाळक अधिकार गाजू शकत नाही किंवा म्हणू शकत नाही ही माझीच आहे, माझेच लोक आहे. हे लोक जे आहेत हे देवाचे लोक आहेत. म्हणून देवाच्या लोकांसमोर बोलत असताना पूर्ण पवित्र शास्त्र, पूर्ण वचन, पूर्णपणे परमेश्वराचं जो मानणं आहे तो लोकांना देता आला पाहिजे. आज सकाळी पण संजीवनाच्या सभेमध्ये तेच वचन मी सांगितलं की येशू ख्रिस्त पेत्राला म्हणतो, तू माझ्यावर प्रीती करतोस काय? तर तो म्हणतो, होय प्रभूजी मी प्रीती करतो. तो म्हणतो की माझी मेंढरं चार. मेंढरं कोण आहेत? मेंढरं म्हणजे मंडळी. मेंढरं म्हणजे जे लोक, जे प्रभूचे लोक आहेत ते मेंढरं. आणि मेंढपाळ म्हणजे जो पाळक, जो नेमणूक केलेला आहे तो व्यक्ती. पण ही मंडळी त्या मेंढपाळाची नाही, ऑलरेडी ज्या प्रभूची आहेत त्याची मंडळी आहे. तो म्हणतो माझे मेंढरं पाळ, माझी मेंढरं चार, माझी मेंढरं राख. म्हणजे तो त्या ठिकाणी फक्त आज्ञा दिलेली आहे मंडळीला सांभाळण्यासाठी. ती मंडळी मी स्वतः घेतलेली नाही किंवा माझी नाही, तिच्यावरचा अधिकार फक्त आणि फक्त येशू ख्रिस्ताचा आहे. म्हणून येशूचाच गजर झाला पाहिजे, कोणत्या माणसाचा गजर झाला नाही पाहिजे. मी पण मनुष्य आहे पण येशूचा गजर झाला पाहिजे. म्हणून लोक गजर करत आहे, लोक त्या ठिकाणी त्याच्या नावाला धन्यवाद देत आहे, लोक त्याच्या नावाला अधिक गौरव देत आहे. आणि लोक त्या ठिकाणी प्रभूच्या नावाने येणारा राजा धन्यवादित असो म्हणत आहे. आणि हा राजा जो आहे तो लीनतेने, नम्रतेने येत आहे. म्हणून आज मला तुम्हाला सांगायचं, लीन व्हा, नम्र व्हा. मला देखील तो वचन आहे की मी माझ्या जीवनामध्ये लीन आणि नम्र असलं पाहिजे. आता तुम्ही म्हणता लीन आणि नम्र किती व्हावं? बरोबर, लीन आणि नम्र किती व्हावं? कायम एका माणसाला मीच बोलतो, कायम एका बहिणीला मीच बोलते, ती मला कधीच बोलत नाही. मीच समोर जाऊन सलाम करतो, प्रेज द लॉर्ड करतो, ती मला कधीच समोर येऊन सलाम प्रेज द लॉर्ड करत नाही. मग आता किती लीनता, किती नम्रता. माझी तर आता हद्दच संपत चाललेली आहे. लीनता, नम्रता वेगळीकडं मी तुम्हाला सांगितलं, लाचारी वेगळीकडं. एकदा, दोनदा, तीनदा, चारदा, पाचदा करा तुम्ही. पण ज्यावेळेस तुम्हाला कळतं की हा समोरचा माणूस रिस्पॉन्सच करत नाही तर त्याला सोडून द्या. सोडून द्या म्हणजे तिरस्कार नका करू, त्याला त्याच्या हातावर सोडून द्या, त्याच्या याच्यावर सोडून द्या. ती एक ॲडव्हर्टाईज यायची ना, बिंगो तेडे मेडे. तर काही लोक बिंगो तेडे मेडे असतात, ते सरळ नसतात, ते नेहमी तसेच असतात, त्यांचा स्वभाव बदलत नाही. स्वभाव बदलत नसल्यामुळे तुम्ही टेन्शन घेऊ नका आणि तुम्हाला ताण करून घेऊ नका. त्यांना त्यांच्या हालतीवर सोडून द्या. त्यांना जास्त पण बोलू नका आणि कमी पण बोलू नका. जेवढं बोलायचं तेवढंच बोला, कारण की ते बिंगो तेडे मेडे, ते सरळ नाहीत. याचा अर्थ तुम्ही जाऊन झुकावा असं नाही. तुम्ही झुकले, भरपूर झुकले, त्याला नम्रता म्हणतात, लीनता म्हणतात. पण त्याच्या पुढं जे करताल त्याला लाचारी म्हणतात. आपण एवढे पण हे नाही. सगळ्याला घरी खायला भाकर भेटते, उत्तम ते खातो. कोणी तो व्यक्ती आपल्या घरी येऊन भाकरी थापून देतो आपल्याला, आपण आपलंच करून खातो.
म्हणून एवढं पण हे नाही करायचं, जेवढं आहे त्या लेवलला आपण करायचं. त्याच्यानंतरची जी लेवल येते त्याच्यानंतर फक्त प्रेज द लॉर्ड, सलाम, द्वेष बाळगायचा नाही कोणाचा, पण त्याच्या हालतीवर त्याला सोडून द्यायचं. जास्त भाव देत बसायचं नाही, आपल्या आपल्या पद्धतीनं वागायचं. कारण की सगळ्यांची काळजी घेणारा तो परमेश्वर आहे. आम्ही देवाची सेवा करतो, कोणत्या मनुष्याची सेवा करत नाही. म्हणून मनुष्यावर भिस्त ठेवणारा शापित आहे असं पवित्र शास्त्र सांगतं. म्हणून आमची भिस्त फक्त देवावरती असली पाहिजे. म्हणून लीनता तो शिकवतो, नम्रता तो शिकवतो. तो प्रभू येशू आम्हाला अधिक लीन आणि नम्र व्हायला सांगतो, लाचार व्हायला सांगत नाही, तर शत्रूंवरती देखील प्रीती करायला लावतो. म्हणून येशू ज्यावेळेस या जगात आला त्यावेळेस त्याने लीन आणि नम्र होऊन या जगामध्ये आलेला आहे आणि लोकांना त्याने शिकवण दिलेली आहे. आणि ज्यांनी त्याचं ऐकलं ते आशीर्वादित झालेले आहेत. म्हणून आजच्या या सकाळच्या वेळेस जर तुम्ही प्रभूचं वचन ऐकत आहात आणि पूर्णपणे प्रभूचं वचन स्वीकारत आहात, तर त्याच्या मार्गावरती चालण्यासाठी तयार होऊया. आपण आपल्या पायावरती उभं राहूया आणि परमेश्वराची आराधना करूया. आणि प्रभूचं सानिध्यामध्ये जात असताना लीनता आणि नम्रता धारण करूया, लीन होऊया, एकमेकांना मोठ्या मनाने क्षमा करूया. आपण स्वतः पण कधीतरी दुसऱ्यांना हात मिळवण्यासाठी पुढे जाऊया. आपण कधीतरी आपल्या मनामध्ये लीन होऊन एखाद्याला क्षमा करूया मोठ्या मनाने. हालेलुया, धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. हालेलुया, स्तुती करूया, आत्मपरीक्षण करूया. आज